मला जर कोणी म्हटलं ना मी लय मोठा सिद्ध आहे, मी त्याला एकच सांगतो, ही माझी गाडी, हिच्या पेट्रोलच्या टाकीला हात लाव, पेट्रोल भरून दे. तंत्राने काय होतं, एखादी गोष्ट लवकर भेटेल पण ती चिरकाळ टिकत नाही बरं का. आणि महाराज नामाने एखादी गोष्ट लेट भेटेल पण ती तुमचं आयुष्य बदलून जाईल. फक्त नाम नाम श्रेष्ठ होतं आहे आणि सदैव राहणार. महाराज गुरु शिष्याची परंपरा ही कधीपासून आणि कशी सुरू झाली? नाथ संप्रदायाचा मूळ पायाच महाराज गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु हे शिष्याला गुरु मंत्र देतात. गुरु मंत्र म्हणजे नेमकं काय असतं? गुरुमंत्र म्हणजे बीज मंत्र. आणि आता गुरु निवडताना शिष्याने गुरु निवडावा का गुरु शिष्य निवडतो? सध्या हे कलियुग आहे, याच्यामध्ये दैनंदिन जीवनात गुरु झाले बाजार आणि गुरूंचा लागलाय बाजार. तर महाराज आता तुम्ही बोलले जालिंदरनाथ हे मैनावती राणीच्या मांडीवर डोकं टेकून झोपले होते. तर नाथ म्हणतात स्त्री परिस्थिती चालत नाही, मग हे कसं शक्य आहे काय? असं नाही हो, शेवटी स्त्री काही हो की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तर नाथांनी ही शाबरी विद्या कशासाठी रचली होती, शाबरी काव्य? नाथांचं शाबरी मंत्र हे जगत उद्धारण्यासाठी होतं. नाथांकडे जर तुम्हाला बघायचं असेल, नाथ जर प्राप्त करायचे असतील, नाथ जर मिळवायचं असेल, ते फक्त नाम साधनेनेच मिळेल बरं का. नमस्कार महाराज. आदेश आदेश आदेश. गोरक्ष बालम गुरु शिष्य बालम शेषे मालम शशिखंड बालम कालस्य कालम जित जन्मजालम वंदे जटाला जगजन्मनालम. श्री गोरक्षनाथ परंपरागतम ज्ञाननाथम कृपामूर्तिम शांतीनाथम प्रिय शिष्यम तम नमामि निरंजननाथम. आदेश बोला. तर महाराज माझा पहिलाच प्रश्न हा आहे का गुरु शिष्याची परंपरा ही कधीपासून आणि कशी सुरू झाली? नाथ संप्रदायाचा मूळ पायाच महाराज गुरु शिष्य परंपरा आहे. ज्या वेळेस नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात पहिली दीक्षा उदयनाथ आई साहेबांना झाली, ही कोणी केली? भगवान आदिनाथांनी केली. त्याच्यानंतर भगवान आदिनाथांची पहिली शिष्य ही स्त्री म्हणजे पार्वती आई साहेब झालं, त्यांना आपण उदयनाथ म्हणतो. मग काय झालं, त्याच्यानंतर भगवान आदिनाथांनी नाथ संप्रदायातले दुसरे शिष्य म्हणजे कोण? मच्छिंद्रनाथ महाराज यांना उपदेश केला आणि तिसरे शिष्य जालिंदरनाथ महाराजांना उपदेश केला. नाथ संप्रदायाची जी सुजलाम सुफलाम इमारत आहे, याचा मूळ पाया, भक्कम पाया हा गुरु शिष्य परंपरेवर आहे. आपल्यामध्ये गुरुनंतर शिष्य गादीवर बसतो. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची पारिवारिक परंपरा नाथ संप्रदायात नाहीये. म्हणजे काय, ज्या वेळेस गुरु हे पूर्णपणे होतात, नंतर त्यांच्याकडे योग्य व्यक्ती होतो, तो संन्यासी असेल, जो गुरूंचे सगळे नियम पाळणारा असेल, तो नाथ संप्रदाय सगळ्या नियमांना अवगत असेल, पाळणारा असेल, मग काय करतात, गुरु त्याला दीक्षा प्रदान करतात. आणि याच्यामध्ये काय असतं, नाथ संप्रदायामध्ये विविध प्रकारच्या दीक्षा आहेत. नाम दीक्षा असेल, छोटी दीक्षा असेल, भभूत दीक्षा असेल, उपदेशी दीक्षा असेल, लंगोट दीक्षा असतील व चिरा दीक्षा असेल, अशा 5 प्रकारच्या दीक्षा असतात. मग या दीक्षा, मग पहिली दीक्षा होते, थोडे दिवस थांबलं जातं, मग दुसरी दीक्षा होते, असं होऊन ते शिष्याला परिपूर्ण केलं जातं आणि मग तो गुरूंची जागा नंतर घेतो. अशी परंपरा आहे. त्याला त्या दीक्षा देताना काही परीक्षा घेतली जाते का शिष्याची, असं काय असतं का? हा, मग परीक्षा तर प्रत्येक जण घेणार महाराज. जर तुम्हाला इतकी मोठी जबाबदारी द्यायची आहे तर तुम्ही किती पारंगत आहात आणि किती परिपक्व आहे बघितलं जाईल ना. पूर्वकाळी नामदीक्षा व्हायसाठी सुद्धा 12 वर्ष गुरुसेवा करावी लागायची. 12 वर्ष सेवा झाल्याच्या नंतर मग ती 12 वर्ष सेवा जर व्यवस्थित असेल तर त्यानंतर गुरुदीक्षा देतात आणि ती बघतात का हा माझं नाम पुढे चालवू शकतो का नाही. कारण महाराज नाथांची भक्ती सुळीवरची चपाती आहे, ही ज्याला जमेल त्यालाच जमेल. असं म्हणतात की ज्यावेळेस आपण जन्माला येतो तर आपण निवडतो की मला ह्या देवाची भक्ती करायची का त्या देवाची करायची. नाथ संप्रदायामध्ये नाथ तुम्हाला निवडतात भक्ती करायची. आपण जर आज नाथांवर चर्चा करतोय, तुम्ही आणि मी इथं बसलेलो आहे, तर ही नवनाथांची कृपा आहे. म्हणून असं म्हणतात की अनंत जन्मीचे पुण्य कोट्यान कोटी तव शैव योगाची होय भेटी. आज तुम्ही इथे आपण जे बसलेलो आहेत ना, ही नवनाथांची कृपा आहे ना, अनंत जन्मीचं पुण्य आहे, आपल्या नाथांनी सेवेसाठी निवडलंय. आणि आता गुरु निवडताना शिष्याने गुरु निवडावा का गुरु शिष्य निवडतो, असं यात काय समजायचं? नाही, याच्यामध्ये कसं असतं माहिती का, सध्या हे कलियुग आहे, याच्यामध्ये दैनंदिन जीवनात गुरु झाले बाजार आणि गुरूंचा लागलाय बाजार. लक्षात घ्या, उपदेश करणारा, भगवे कपडे घालणारा, परत ते काय म्हणता अंगात आणणारा, सगळ्या गोष्टी करणारा हा गुरु नसतो महाराज. गुरु हा तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये तुमच्या सोबत असला पाहिजे, सगुण आणि निर्गुण अवस्थेमध्ये. गुरु केल्याच्या नंतर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती यथोचित झाली पाहिजे आणि गुरूंकडून तुम्हाला देव कळाला पाहिजे, तो गुरु करावा. आणि महाराज ज्याच्या म्हणजे आपल्या आयुष्यात ज्याच्या येण्याने सगळ्या गोष्टी चिरकाळ स्थगित व्हाव्या, आनंदात व्हावा, परमेश्वर आपल्या आयुष्यात आले अशी अनुभूती व्हावी,
तो गुरुरूप आपल्या म्हणजे तो गुरु आपल्या आयुष्यामध्ये देवरूपाने यावा, याला गुरु म्हणजे याला गुरु आयुष्यात येणं म्हणतात किंवा याला सेवा म्हणतात. असं. आता गुरुमध्ये पण 3 प्रकार असतात ना, गुरु झाला, एक गुरु झालं, एक श्री गुरु आलं आणि एक सद्गुरू झालं. त्या कन्सेप्ट आम्हाला मान्यच नाही हां. महाराज. आमचं म्हणणं काय आहे, एकच झाला हं. तो सदैव चिरकाळ असतो, एक धीरला चित्ती तो कसा का असेना महाराज, आणि सगळं ज्ञान त्याच्याकडे असतं महाराज. गुरु हा गुरुच्या चरित्रावर जाऊन नाही करू. हं, हं. लक्षात घ्या, आजकाल काय झालंय, अहंकार झालाय प्रत्येकाला, हं, हं. प्रत्येकाने त्याच्या अहंकारामध्ये. महाराज गुरु आपल्याशी कसाही वागो, आपण आपल्या गुरुशी एकनिष्ठ राहावं. त्याला चांगलं वागायचं आहे तो चांगलं वागेल, त्याला वाईट वागायचं आहे तो वाईट वागेल, त्याला तुम्हाला विचारायचं असेल विचारेल, त्याला नाही विचारायचं असेल नसेल विचारेल. महाराज तुम्ही चिरकाळ सेवा करा. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की गुरु करत असताना किंवा गुरु गुरु म्हणजे गुरुची सेवा करत असताना भगवान एकलव्य महाराज कशी सेवा करायचे, द्रोणाचार्यांची तशी सेवा करावी, निस्वार्थ सेवा. समजा आता शिष्याकडून गुरु निवडताना चुकी आली, आता त्यांनी गुरु चुकीचा निवडलाय, मग त्याला समजा आता गुरु चेंज करायचा आहे, प्रश्नच बदलायचा. नाही, चुकीचा व्यक्ती तर बदललाच पाहिजे महाराज. आता हे बा काय असतं, आपण काही घाईमध्ये काही गोष्टी निर्णय हां, घेतो, हां. आपण त्याच्या ते हवावर जातो, हां. ते डम 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 डम, ते आता हां. सध्या तुमच्या ते ट्रेंडिंगला आहे. मग सध्या ते आपण ते हवावर जाऊन जर समजा चुकलो करण्यासाठी, तर बदलायचा अधिकार आहे महाराज, असं काही नाही. हा पण एक आहे काय, जर गुरु चांगला असेल हां, आणि हां. ज्ञानी असेल आणि जर तुम्ही तुमच्या गुरुशी विश्वासघात केलेला असेल तर मग ते प्रॉब्लेमॅटिक आहे. मग ते गुरुचं पातक लागतं महाराज. हं, हं, हं. तर समजा गुरुनी शिष्याला काही गोष्टी दिली नाही, काही शिष्य नाराज होतात, त्यांना हे पाहिजे असतं ते मागतात गुरुकडे. हे बरोबर आहे का? मागितलेलं बरोबर आहे का? गुरु मुळात मागून त्या घेतलेलं? त्या म्हणजे त्या नात्यामध्ये महत्वाचं नाही, मग त्या गुरु शिष्याच्या नात्याला. हां, हां. गुरु भक्ती ही काही मिळण्यासाठी हं. व काही गुरुकडून मिळतंय यासाठी नाही केली पाहिजे महाराज. गुरुची सेवा करण्यासाठी गुरु भक्ती केली पाहिजे. लक्षात घ्या महाराज, काय झालंय माहितीये का, आजकाल गुरु करताना किंवा शिष्य हे जे आहेत ना, हे स्वार्थी नाते झालेत. हं, लक्षात घ्या, गुरु शिष्याचं नातं महाराज हे स्वार्थाच्या पलीकडे आहे. काय आहे, स्वार्थाच्या ह्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसला पाहिजे, तर ते नातं चिरकाळ टिकतं महाराज. हं, हं. आजकाल काय झालंय माहिती का, शिष्याला गुरुकडून काहीतरी पाहिजे हं. आणि गुरुला असं वाटतं का, म्हणजे आता ते गोष्ट नाही बोललंच बरं आहे, शिष्याला गुरुकडून खूप काही पाहिजे पण शिष्याला गुरुला काहीच द्यायचं नाही, गुरुची जबाबदारी स्वीकारायची नाही. हां, हां. असं नाही चालत महाराज. सगळ्यात महत्त्वाचा विषय, जर आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु केलेत तर गुरु सुखादुखामध्ये आपण सोबत पाहिजे. गुरुला स्वार्थाची अपेक्षा नाही आहे तुमच्या, पण एक आहे, तुम्ही त्या गुरुच्याशी एकनिष्ठ राहावं, ती सेवा करा, ह्याच गुरुला अपेक्षा असतो महाराज. नाथ संप्रदायामध्ये अनगिनत उदाहरणं अशी आहेत, हं, हं. अनगिनत उदाहरणं अशी आहे, गुरुकडून काहीच स्वार्थ नाही आहे महाराज. आता तुम्ही आता विषय निघाला म्हणून मी सांगतो, जालिंदरनाथ महाराज हे गौड बंगालमध्ये हेलपट्टण नावाच्या गावात गेले होते त्या शतकामध्ये. तर काय झालं, ते हेलपट्टणमध्ये फिरायचे. आता तिथं जिथं राहायचं तिथं गौशाळा होती, घोड्यांची शाळा होती. तर महाराज काय करायचे, ते घोड्यांच्या शाळेसाठी आणि त्या गौशाळेसाठी रोज जंगलामध्ये जाऊन चारा आणायचे, रोज चारा आणायचे त्या घोड्यांसाठी आणि त्या यांसाठी. ते चारा आणता आणता काय करायचे, ते चारा सगळा बांधायचे आणि डोक्यावर घ्यायचे आणि यायचे. ते डोक्यावर ज्यावेळेस घेऊन येत असत त्यावेळेस ते त्या राजाची जी राणी होती, म्हणजे त्या राजाचा राजा होता गोपीचंद, त्याची आई होती मैनावती. हं. ते मैनावती माता बघायची, कारण हे कोण सिद्ध पुरुष आहे का यांच्या डोक्यावरचा जो भार हे आणताय हा टच होत नाही, हा हवेतच तरंगतोय. हं, हं. मग त्या मातेने ती चौकशी केली, काय कोणी तिला कळलं काही नाथपंथी योगी आणि हे जालिंदरनाथ महाराज आहेत. मग एक दिवस तिने सगळं ते पूजा सामान घेतलं आणि महाराज रात्रीचे निद्रा करत असताना तिथे गेली. महाराजांना नमस्कार केला, आदेश केला, बाबा येऊ का. महाराजांनी तिला काढून दिलं, कोण आहे, नाही यायचं इथं मध्ये, चला निघून जा. असं महाराजांनी तिला खूप दिवस टाळलं. एक दिवस महाराजांनी बघती सारखी येते म्हणून तिला बोलवलं, बाई काय इच्छा आहे तुझी. ते सांगितलं, महाराज तुमचं सामर्थ्य आणि तुमच्यावर असलेलं ब्रह्मतेज बघून माझ्या जीवनाच्या उद्धाराकरता मला तुम्हाला गुरु करायची फार इच्छा आहे. महाराज म्हणाले, बाई मी नाथपंथी आहे, माझे नियम कडक आहे, तेव्हा तुम्ही जे नियम देणार ना मी ते पाळेल, पण मला तुम्हाला गुरु करायचं आहे. महाराज म्हणाले, थोडे दिवस सेवा करा. महाराज काय म्हणाले, थोडे दिवस सेवा करा. सेवा करायची,
प्लस बाबांना अन्न घेऊन जेवण घेऊन यायची. बाबांची एक दिवस काय झालं, ती अशी बसलेली असताना महाराजांच्या डोक्यावर मांडीवर डोकं ठेवलं आणि महाराज झोपेचं सोंग घेतलं झोपेचं आणि काय केलं, अस्त्र मिळून एक भुंगा तयार केला आणि तिला एकच सांगितलं होतं, मी झोपेला असताना मांडी मोडायची नाही, माझी झोप भंग होऊ द्यायची नाही. ती म्हणे चालते महाराज. एक हाताने ती महाराजांना वारा घालत होती, एक हात मांडीच्या खाली होता आणि मग त्यांनी अस्त्र निर्माण केलं आणि ते भुंगा निर्माण केला आणि त्या भुंगेला आदेश केला, जाऊन हिची मांडी करू म्हणून. मैनावती माता ज्या वेळेस महाराज झोपलेला असताना तो भुंगा आला आणि मैनावती माताची मांडी कोरायला लागला. आता कोरायला लागला त्याने थोडीशी जखम केली. प्लस मैनावती मातेने पाहिलं का जर मी हल्ले आणि माझ्या गुरूंची निद्रा जर भंग झाली तर माझ्या गुरूंना त्रास होईल आणि माझ्या गुरूंची निद्रा भंग होऊन जाईल. म्हणून मातेने त्या वेदना सगळ्या सहन केल्या पण हल्ली नाही. भुंग्याने कोरता मांडीमध्ये भरपूर मोठी जखम केली. महाराजांनी रक्त बंबाळ करून टाकली पूर्ण मांडी. ज्या वेळेस ते रक्त जालिंदरनाथ महाराजांच्या मानेखाली आलं, महाराजांनी पाहिलं, अरे रक्त उठलं. पाहिलं तर तिची पूर्ण मांडी रक्ताने भरलेली होती. अगं मैनावती, तू हे कायच केलंस? म्हणे महाराज तुमचा आदेश होता आणि मला माझ्या गुरूंना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ द्यायचा नव्हता. काय ठरलं होतं? माझ्या गुरूंना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ द्यायचा नव्हता. म्हणून महाराज मी स्तब्ध राहिले आणि तुम्ही सेवा करत राहिले. महाराज त्या इन्सिडेंट्समुळे जालिंदरनाथ महाराजांच्या परीक्षेमध्ये मैनावती माता पास होतात. क्षणात वरद अस्त्र ठेवतात, अस्त्र जपून ते सगळं नीट करून टाकतात आणि त्याच ठिकाणी पहिली स्त्री शिष्या म्हणून माता मैनावतीला जालिंदरनाथ महाराज नाथ संप्रदायामध्ये दीक्षा देतात आणि पहिली स्त्री शिष्या निर्माण करतात. असं म्हणतात की मैनावतीची भक्ती थोर फळासी आली, पहिली स्त्री शिष्या म्हणून जगी उद्धरिली. असं म्हणून महाराज गुरुभक्तीमध्ये स्वार्थ नसावा. आणि महाराज जर तुम्ही निस्वार्थ भक्ती केली बरं का, आणि जर तुम्हाला गुरु प्रसन्न झाले ना महाराज, हो देव तुमच्या घरी येऊन नांदतो बरं का. आणि हे सत्य आहे. हो, समर्थ एकनाथ महाराजांच्या इथे जनार्दन स्वामी महाराजांची सेवा करत असताना बरं का, नीट मी सांगतो कसं आहे, म्हणजे सेवा करत असताना एक दमडी म्हणजे एक आण्याचा हिशोब सापडला नव्हता. म्हणून एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या घरी रात्रभर ते एक आण्याचा हिशोब शोधत होते. आणि जेव्हा सकाळी ते महाराज म्हणे, काय रे एकनाथ काय झालं? म्हणे महाराज एक आण्याचा हिशोब शोधत होतो. आणि मग रात्रभर जागून तू एक नाण्याचा हिशोब केला? म्हणे हो, पण शेवटी सापडला. त्यावेळेस एकनाथ महाराजांना वरदान दिलं महाराज जनार्दन स्वामी महाराजांनी, काय इतका मोठा होशील आणि इतकं नावलौकिक होईल का जगामध्ये तुम्हाला शांत ब्रह्म म्हणून दाख मारतील. महाराज गुरूंची सेवा चिरकाळ केली म्हणून देव त्यांच्या घरी 18 वर्ष येऊन काम करत होता. स्वार्थ नाही पाहिजे. परमेश्वर 100% तुमच्यासाठी येणार. फक्त तुम्ही तेवढी सात्विकता, तेवढा आदर्श आणि गुरुसेवा चिरकाळ ठेवा. पुंडलिकाने सेवा जर आईवडिलांची साक्षात केली महाराज, पांडुरंग त्यांच्या घरी येऊन राहिले आणि आजही पांडुरंग पुंडलिकासाठी विटेवर उभा आहे. ही सेवा आहे ना महाराज. तुम्ही स्वार्थ नका ठेवू, सेवा करा, सगळं भेटेल तुम्हाला. तर महाराज आता तुम्ही बोलले जालिंदरनाथ हे मैनावती राणीच्या मांडीवर डोकं टेकून झोपले होते. तर नाथपंथात स्त्रीपर्श तर चालत नाहीत. मग हे कसं शक्य आहे काय? महाराज हे चुकीची संकल्पना आहे हो. असं स्त्री पुरुष चालत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही, असं नाही हो. शेवटी स्त्री एक आई हो. आणि ज्या वेळेस मला सांगा नाथ महाराज भिक्षेला जात असत, त्यावेळेस इथे भिक्षा देणारी कोण होती? ती माता स्त्रीच आहे ना, भिक्षा तीच देते ना, बरोबर आहे की नाही? अजून पुढे उदाहरण देऊ, गोरक्षनाथ महाराजांची सुद्धा स्त्री शिष्य आहे विमला देवी. आणि आमच्या आपल्या नाथ संप्रदायामध्ये त्यांच्यापासून पंथ आहे आयपंथ, आणि आयपंथाच्या मूळ प्रवर्तक हे विमला देवी आहेत. असं काही नाही महाराज. चंपावती ही सुद्धा शिष्य आहे जालिंदरनाथ महाराजांची, ती पण स्त्री आहे. असं काय करता? असं नाही आहे काही. ह्या खोट्या संकल्पना आहे, चुकी संकल्पना आहे. उलट स्त्रीचा उद्धार करणारे, स्त्रीला आपलंसं मानणारे, तिच्यावर कृपा करणारे नवनाथ महाराज. गुरु हे शिष्याला गुरुमंत्र देतात. हा, गुरुमंत्र म्हणजे नेमकं काय असतं काय? गुरुमंत्र म्हणजे बीज मंत्र, जे बीज गुरु परंपरेने आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस आता गुरु शिष्याला मंत्र देतो, तो मंत्र म्हणजे कोणता? जो त्या गुरुनं त्यांच्या गुरुने दिला आहे, त्याला बीज म्हटलं गेलंय. जे बीज गुरु परंपरेने देवापासून आलेलं आहे, ते गुरूंचं गुरुला, गुरूंचं गुरुला, गुरूंचं गुरुला ते शिष्याला आलंय आणि त्या बीजाचा जप करूनच तो सिद्ध होतो. आता मी तुम्हाला गुरुमंत्र दिला, समजा तुम्ही माझे शिष्य झाले, मी तुम्हाला गुरुमंत्र दिला. आता तो मंत्र जर 5 अक्षरी असेल तर 5 लाख वेळेस जप केल्याच्या नंतर तो गुरुमंत्र तुम्हाला सिद्ध होतो.
काय होतो? सिद्ध होतो. मग ते सिद्ध कशासाठी? ज्यावेळेस तुम्ही सकाळी अंघोळ करतात, व्यवस्थित आसन घ्यायचं, देवासमोर बसायचं आणि तो मंत्र जप करायचा. असं रोजाना जपणे ज्यावेळेस तो मंत्र जितक्या अक्षर आहेत तितक्या लाख वेळेस जप केलाय तो सिद्ध होतो. आणि तो सिद्ध झाल्याच्या नंतर त्याच मंत्राच्या उच्चाराने, त्याच नामाच्या उच्चाराने तुम्हाला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. असं आहे. आता हे तांत्रिक लोक असतात जे तंत्रविद्या करतात. मग ही तंत्रविद्या श्रेष्ठ आहे का? आपलं तुम्ही आता नाम जप म्हणले हे श्रेष्ठ आहे. मग आपण परमेश्वराला कसं हे करू शकतो? महाराज, हे तंत्र, मंत्र, यंत्र, करणी, कवटाळ महाराज हे आम्हाला मान्यच नाही आहे महाराज. नाही, मी खरं सांगतो, हे मला मान्यच नाही महाराज. कारण जी ताकद नामात आहे ना महाराज, ती जगात कोणाकडे नाही आहे. आणि नामानेच देव प्रसन्न होतो बरं का महाराज. तुमच्या तंत्र, मंत्र, यंत्राने देव प्रसन्न नाही होणार. ही तंत्र, मंत्र, यंत्र ही साधनेचे प्रकार आहेत. साधनामध्ये केल्या जाणाऱ्या प्रकार. असं नाही का तंत्राने देवाची प्राप्ती होत असेल. पण महाराज जे नामाने होतं ना ते कशानेच नाही होत महाराज. नामानेच ध्रुव बाळाचा ध्रुव तारा झाला. नामानेच भक्त प्रल्हाद तरला महाराज. याच्यावर आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर अनगिनत पातका झाली असेल, पाप झाली असेल, ती तंत्राने जाणार आहेत का? नाही जाणार आहे. तुम्हाला भोगावेच लागणार आहे. जर तुम्हाला ती घालवायची असेल तर तुम्हाला नामजप करावे लागेल. तो कुंभार आहे महाराज, त्यांच्या एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हणतात की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हो, जर तुम्हाला तुमच्या अनंत जन्मीचं पाप जाळायचं आहे आणि परमेश्वराला सुखरूप मोक्ष प्राप्ती करायची तर तुम्हाला एकच आधार आहे, नाम. आणि या कलियुगामध्ये, हे कलियुग चालू आहे, याच्यामध्ये नाथांना जरी प्रसन्न करायचं असेल तर नामानेच. हो, नामाने जे होईल ते तंत्राने कधीच होणार नाही. आणि राहिला तंत्र मंत्र यंत्राचा विषय ना महाराज, एका काळापुरती, एका गोष्टीपुरती बोलायला मर्यादित वाटतो. शक्य नाहीये तंत्र. मला जर कोणी म्हटलं ना मी लय मोठा सिद्ध आहे, मी त्याला एकच सांगतो, ही माझी गाडी, हिच्या पेट्रोलच्या टाकीला हात लाव, पेट्रोल भरून दे. आयुष्यभर गुलामी करेल महाराज त्याची मी. काय करेल मी? आयुष्यभर गुलामी करेल. पेट्रोलच्या टाकीला जोड, तू सिद्ध आहे ना, पेट्रोलच्या टाकीला हात लाव, पेट्रोल भरून दे, संपला ना विषय. महाराज आम्ही चमत्कार म्हणत नाही असं नाहीये. पण महाराज चमत्काराची लेवल बघाव, लक्षात घ्या. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे तपस्वी होते. वाघावर बसून आले होते. किती कशावर बसून आले होते महाराज? ज्ञानोबा राय महाराज भिंतीवर बसून गेले होते. रेड्यामुखी वेद वदवली होते. लक्षात घ्या. नाही असं नाही. आणि मी तुम्हाला सांगू का, 100 वर्षाचा कालावधी मध्ये जन्माला आलेला माणूस हा देवाची बरोबरी कधीच नाही करू शकत. कुणी किती म्हटलं ना हा लय मोठा बाबा आहे, हा लय मोठा सिद्ध आहे, हा लय मोठे आहे, महाराज त्याची साधना किती आहे त्याच्यावर त्याची म्हणजे जे आहे ते बघा बस. मग आजकालचे लोक तंत्रमंत्राकडे का वळतात? कसं आहे माहिती आहे का महाराज, तंत्रमंत्राकडे काहीतरी वेगळं वाटतं ना त्या जगाला. तुम्हाला जर माळा दिली मी आणि जप म्हटलं तुम्ही जपणार नाही, आणि तुम्ही माळा घेऊन जपायला बस तुमच्या डोक्यात 100 विचार येतील. आणि तुम्हाला म्हटलं धरी लिंबून टोस्ट कर काहीतरी उद्योग, तुम्हाला लगेच बरं वाटेल. काय झालंय, आपल्याला घाई झाली सगळ्या गोष्टीची. आपल्या एखादी गोष्ट लवकर प्राप्त करायची. काय करायचे? तंत्राने काय होतं, एखादी गोष्ट लवकर भेटेल पण ती चिरकाळ टिकत नाही बरं का. आणि महाराज नामाने एखादी गोष्ट लेट भेटेल पण ती तुमचं आयुष्य बदलून जाईल. काय होऊन जाईल? तुमचं आयुष्य बदलून जाईल. ज्या दिवशी तुम्हाला तंत्रात नामातलं भेद कळेल, लक्षात घ्या, त्या दिवशी तुम्ही चिरकाळ तुम्ही देवाच्या भक्तीमध्ये जाणार. कारण जे नामाने होतं ते तंत्राने होत नाही. अशी खूप उदाहरणं माझ्याकडे आहे, अनगिनत उदाहरणं माझ्याकडे आहे. हो, 100%. फक्त नाम श्रेष्ठ होतं आहे आणि सदैव राहणार महाराज. नाम म्हटलं का आता वारकरी संप्रदायाचा विषय येतो, नाम जप करतात ते. मग नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायात काय साम्य आहे? वारकरी संप्रदाय नाथ संप्रदायाचा हिस्सा आहे ना महाराज. 12.5 पंथांमध्ये नाथ संप्रदाय 12.5 पंथ आहे. त्या 12.5 पंथांमध्ये 4था भाग म्हणून ओळखला जाणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाची मूळ उत्पत्ती नाथ संप्रदायापासून आहे. हो का? कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवाळ्याला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातर ज्ञानात सेवा सारच ओझविले. म्हणजे काय? आदिनाथ महाराजांनी सुरू केलेली परंपरा ती ज्ञानोबा राय महाराजांनी पुढे नामसंकीर्तन केली, म्हणजे ते वारकरी संप्रदायाकडे वळाली ती परंपरा. हो,
तर महाराज आता तुम्ही बोलता बोलता म्हणले तंत्र मी काही मानत नाही आणि आता तर तुम्ही म्हणले तंत्रविद्या करून लवकर भेटतं म्हणजे लवकर साधना होती पण ते काही जास्त वेळ टिकत नाही. मग हे कसं तुम्ही दुतर्फी हे काय नाही, बोलताय दुतर्फी म्हणजे असं? म्हणायचा प्रश्न नाही. तांत्रिकांचं कसं झालंय आणि तंत्रक्रियेचं कसं झालंय, तंत्र मी मानत नाही, हां. तंत्र नाही असं नाही म्हणालो, लक्षात हं, घ्या. हं, तंत्र मी मानत नाही, मला मान्य नाही, तंत्र नाही आहे असं नाही म्हणालो. हं, त्याच्यामुळे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, तंत्र आम्हाला का मान्य नाही आहे महाराज? हं, कारण तंत्राने एखादी गोष्ट तुम्हाला भेटली तरी ती चिरकाल टिकणार नाही तुमच्याकडे. हं. आणि महाराज, तंत्र सगळ्यात पहिला नियम आहे. तंत्रासाठी खूप त्याग लागतो. काय लागतो? त्याग. त्याग. तंत्र करण्यासाठी तंत्रक्रिया कसून तुम्हाला गुरुजवळ साधना करावी लागते. आणि लक्षात घ्या, संसारिक माणसाला तंत्र सह्य होत नाही बरं का. तंत्राचा बेसिक नियम काय माहिती आहे का तुम्हाला? हं, काय बेसिक नियम? त्या तंत्र शिकताना तुम्हाला अखंड 12 वर्ष ब्रह्मचर्य लागतं. किती हं. वर्षाचं? 12 वर्ष. किती वर्षाचं? 12. 12 वर्षाचं. 1 वर्ष ब्रह्मचर्य राहून दाखवा बरं तुम्ही मला. मग कोण म्हणाल तंत्र आहे आणि तंत्र नाही आहे म्हणून? लक्षात घ्या, हं, हं. जगातले सगळ्यात मोठे तांत्रिक कोण होते माहिती आहे का तुम्हाला? कोण होते? मणी आणि मल्ल्य. हं, हे नाव ऐकले का तुम्ही? ज्यांनी कालिका मातेला प्रसन्न केलं होतं. आगुरी हं. संप्रदायाचे मानले जातात त्यांना. हं, त्यांनी तंत्र केलं होतं. महाराज, तंत्राची व्याख्या विचारा ना त्यांना कशा आहेत. तंत्र करणारा माणूस तंत्रक्रिया करणारा राहतो कसा? त्याचं अन्न कसं असतं? तो सात्विकतेने किती राहतो? राहिला प्रश्न तंत्रामध्ये, तर एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय काय माहिती का? तंत्राने एखादी गोष्ट लवकर का भेटेल मी त्याचं रिझन सांगतो. हं, तंत्रामध्ये तामसिक दैवता उपासना करायच्या असतात. हं, बरोबर? हं. त्यांना तुमचे तामसिक भोग द्यावे लागतात. त्याच्याने एखादी गोष्ट दैवता तुम्हाला प्रसन्न होऊ शकते. मी असं म्हणत नाही महाराज. तंत्र होतही असेल. एखादी गोष्ट तुम्हाला भेटेल, पण चिरकाळ कसं काय राहील ती तुमच्याकडे? मी तुम्हाला नामाने सिद्ध झालेले, नामामुळे श्रेष्ठ झालेल्या संतांच्या 10 परंपरा सांगेल. तंत्रामुळे एखाद्याला परमेश्वर प्राप्त झाले असं एखादं नाव सांगा मला तुम्ही. नाही, सांगा ना. का ह्या व्यक्तीला तंत्रामुळे हे प्राप्त झालं, का ह्या व्यक्तीला तंत्रामुळे असं असं झालं. तुम्हाला माहिती का, नामामुळे तुकोबाराय महाराजांना वैकुंठ गमन आलं, विमान घ्यायला आलं. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी लागली. आता बरेचसे लोक म्हणतात की भिंत चालवली, तंत्र केलं. हं. भिंतीन तंत्राचा काही संबंधच नाही महाराज. हां. काय भिंतीचा आणि तंत्राचा? ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा विचारलं की चांगदेव महाराज कसे आलेत, हं, तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं लोकांनी, की महाराज ते वाघावर बसून आले, हातामध्ये भुजंग नाग आहे हं, आणि शिष्य परिवार आहे. मग ज्ञानोबराय महाराजांनी मुक्ताईकडे पाहिलं आणि सांगितलं का ते सजीवावर बसून आलेत. हं. काय? सजीव. ते सजीवावर आलेत, आपण निर्जीवावर जाऊया. माझा आत्मा आणि यांचा आत्मा एक असेल आणि माझ्या आत्म्यामध्ये कुठेही परमेश्वराचा वास असेल तरी भिंत माझ्यासारखी चालेल. याला तंत्र नाही म्हणत. काय म्हणतात? याला चमत्कारही नाही म्हणत. लक्षात घ्या, याला तंत्र नाही म्हणत, याला चमत्कार नाही म्हणत, याला भेदाभेद जाणणे म्हणजे काय? का माझा आत्मा म्हणजे माझ्या आत्मशक्तीने मी जागृत केलं नाही, याला तंत्रची गरजच नाही महाराज. आणि तुम्हाला सांगू का, ज्ञानोबाराय महाराजांनी शेवटपर्यंत तंत्र केलंच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही तंत्राचा उल्लेख नाही आहे. फक्त ज्यावेळेस ज्ञानोबाराय महाराज समाधीला बसले त्यावेळेस खेचरी मुद्रामध्ये बसले होते. हं, हं, ज्ञानोबारायांनी जगाला दाखवलं का मला असं नाही का मी तंत्राला जाणकार नाही आहे. हं, हं. तंत्र असेल पण तंत्र हे आम्हाला मान्य नाही महाराज, लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न आता काही म्हणजे चमत्कारांची गोष्ट सांगतो बरं का. पाठीवर मांडे भाजले, हं, हं. मांडे भाजले, महाराज ते बी तंत्र असेल का? हा प्रश्न आहे. तंत्र नाही आहे ते. तुमच्या 6 चक्रांमध्ये एक अग्निचक्र असतं. हं. अग्निचक्र जागृत केल्याच्या नंतर बॉडी गरम होते ना महाराज, याचं सायन्स आहे ना ते. काय ते कोणी करू शकतं महाराज. हिमालयामध्ये साधू 12-12 वर्ष साधना करतात, 15-15 वर्ष साधना करतात, 100च्या पूर्व साधना करतात बर्फावरात. आता तुमचे किती लोक गेले तर तुम्ही किती स्वेटर घालते, साधू बघा असं असतो. हे त्याला थंडी वाजत नाही का? महाराज वाज असेल पण त्याचं अग्निचक्र जागृत आहे. तर नाथांनी ही शाबरी विद्या कशासाठी रचली होती, शाबरी काव्य? नाथांचं शाबरी मंत्र हे जगत उद्धारण्यासाठी होतं. हं, हं, म्हणजे त्याचा मूळ हेतू असा होता की जसं या जगामध्ये भक्ती महात्म्य आहे हं. आणि हे भक्ती महात्म्य वाढण्यासाठी नाथांच्या मूळ उपासना म्हणजे नाथांची उपासना कशी करावी व ज्यावेळेस दुष्ट शक्ती आहेत हं. ह्या दुष्ट शक्तीचं हनन करण्यासाठी हं. आणि त्यांच्या ज्या अस्त्रविद्या आहेत, मी इथेही तंत्र म्हणत नाही बरं का, लक्षात घ्या. त्यांच्या ज्या अस्त्रविद्या आहेत, मग ते वाताकर्षण अस्त्र असेल, अग्निअस्त्र असेल, जे काही अस्त्र असतील, वायू अस्त्र असेल, वरुणास्त्र असेल, या अस्त्राला सिद्ध करण्याच्या प्रक्रियेला शाबरविद्या म्हटलं गेलं.
तर महाराज आजचा पॉडकास्ट खूप चांगला आलाय आणि खूप चांगली माहिती दिली तुम्ही. म्हणजे त्याकडे आभारी आहे. त्याकडे काय तुम्ही काय वळले नाही. भरपूर जण ते नाही प्रसार नाही, करतात. माझा मूळ हेतू जो आहे नाथ संप्रदायाचा, महाराज हं. नाथ संप्रदाय हा अंधश्रद्धेवर चालतच नाहीये. आमच्या आखाड्यामध्ये 18चे गादी भरते, 18चे मंत आणि 12चे महंत असतात. आमच्या नाथ संप्रदायामध्ये अग्निपूजेला फार महत्व आहे महाराज. पण आम्ही चमत्कार आहे, चमत्कार होतो, तंत्रामंत्राने एखादा माणूस बरा होतो, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही महाराज. काम मान्य नाहीये. त्याचं कारण असं आहे महाराज, का जर देवाला चमत्कार करून लोक बरे करायचे असते तर आयुर्वेदासारखी उपजीविका ह्या जगाला भेटली नसती आणि धन्वंतरीसारखे देव समुद्र मंथनातून आले नसते. लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा, तुम्ही खूप लोक म्हणतात तंत्र मंत्र हे ते हे सगळं मानतात. बरोबर? हा होतो, तो सिद्ध होतो, हे होतो सगळं. मला एक सांगा बरं महाराज, तुम्ही सिंपल माझ्यासमोर बसलेले आहात. तुम्ही रामायण पाहिलंय कधी? हं. रामायण अभ्यासला आहे? हां. अभ्यासलाय का? तिथे काय होतं माहिती आहे का? मेघनाथकडून अमोघ शक्ती लागते लक्ष्मणजी महाराजांना. हं, हं. बरोबर? हां. ते मूर्छित होतात महाराज. हं. आणि जेव्हा ते मूर्छित होतात त्यांना हनुमंतराय महाराज हातावर धरतात आणि हं. रामजींजवळ घेऊन येतात, प्रभू राजा रामचंद्राजवळ. आता ज्यावेळेस आणतात त्यांना त्यांच्या मांडीवर डोकं ठेवतात आणि ते शोक करतात. त्यावेळेस महाराज हनुमानजी महाराज त्यांना घेऊन येतात मूर्छित झालेल्या लक्ष्मणजी महाराजांना. महाराज ते लक्ष्मण, ते हनुमानजी नाहीये, ते कोण आहे माहिती आहे का? भगवान आदिनाथ आहे. म्हणजे ते कोण आहे? भगवान साक्षात शिव आहे. हं. बरोबर आहे की नाही? हं. शिव आहे ना, हं. आदिनाथ आहे ना. हां. महाराज त्यांनी ठरवलं असतं तर ते सकळ सिद्धांचा स्वामी आहे. मला कसं काहीतरी मंत्र तंत्र फुकून काहीतरी नीट केलं असतं. केलं का तसं? नाही. केलं का महाराज? नाही. बरं, ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवले लक्ष्मणजींनी ते महाविष्णू आहेत. कोण आहे? महाविष्णू. प्रभू राजा रामचंद्र कोण आहेत? महाविष्णू. महाविष्णू आहेत. हं. मग त्यांनी काहीतरी तंत्र करायला पाहिजे होतं. ते तर सगळ्या सिद्धांचे स्वामी आहे. हं. महाराज तसं काही झालं का हो तिथे? नाही. एकदा मंत्र म्हटले त्यांच्यावर, ते काय झालं महाराज तिथे? त्यांनी रेसर जो त्या गावचा वैद्य, त्याला सुषेण वैद्य म्हटले गेलंय, हं. त्या सुषेण वैद्याला बोलवलं महाराज. त्याने लक्ष्मणजींना पाहिलं आणि सांगितलं, हिमालयामध्ये जिथे सगळ्या वनस्पती आहेत, तिथे संजीवनी बुटी नावाची एक वनस्पती आहे, हां. ती घेऊन या, तिचा रस करून यांना पाजावं लागेल. हे जे काही अस्त्राचा प्रभाव झाला उतरून जाईल. हं. हनुमानजी रेसर गेले, त्या संजीवनी बुटी घेऊन आले, वैद्यांनी तिची औषधी केली आणि पाजली. इथे काय झालं माहिती का? डिस्टर डॉक्टर बोलवलेत, त्यांनी औषध दिलं, लिहून दिलंय, औषध आणलंय आणि त्यांना दिलंय महाराज. इथे कुठं तुमचं तंत्र आहे? बरं, दोघे कोण आहेत? महासिद्ध आहेत. हं. बरं, जे मूर्छित आहेत ते कोण आहे माहिती का? ते शेषनाग भगवान आहे. हां. कोण आहे? शेषनाग भगवान. तंत्राचे महारथ. आपण तुम्ही लोक म्हणता ना तंत्राचे दैवत आहेत ते. हं. तिथे नाही तंत्र वापरता आलं तुम्हाला. होलिकेला महादेवाचं वर्तन होतं, तिथे तुमचं तंत्र चाललं. तंत्राची उदाहरणं तुम्ही द्या ना मला. मला काय म्हणायचंय महाराज, की तंत्राद्वारे ह्या भक्ताचं या ठिकाणी खूप कल्याण झालं, असं द्या ना. मी तुम्हाला माझ्या भक्तीचे उदाहरणं देतो ना. मी तुम्हाला भक्तीमुळे किती लोकांचं कल्याण झालं याची उदाहरणं, तुम्हाला तंत्रामुळे उदाहरणं द्या. बरं, चैतन्यदास स्वामी नावाचे मच्छिंद्रनाथांचे भक्त होते, माहिती का तुम्हाला चरित्र? हं. ते राहायला गर्भगिरीमध्ये होते. हां, हां. कशामध्ये होते? गर्भगिरी. गर्भगिरीमध्ये होते. गर्भगिरीमध्ये असताना चैतन्यदास स्वामींना संगत चुकीची लागल्यामुळे चैतन्यदास स्वामींची भक्ती खंडित होते हां. आणि त्याला घ्यायला यमदूत येतात महाराज. हं. कोण येतात? यमदूत. आता मच्छिंद्रनाथांचे वाक्य सांगतो बरं का. हां. त्यांना घ्यायला यमदूत येतात आणि यमदूत त्या ठिकाणी प्रकट होतात. जसे यमदूत प्रकट होतात ना, त्यांना घ्यायला जातात तेवढेच मच्छिंद्रनाथ महाराज प्रकट होतात आणि मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात, याला नेऊ शकत नाही तुम्ही. आणि का म्हणे, हा माझा भक्त आहे. म्हणे, बाबा हा तुमचा कसं काय भक्ती? नाही तर तुमचं भक्ती कधी सोडलेली आहे, हं. याला तुम्ही म्हणजे भक्ती सोडली. बाबा एकच सांगतात, याने मला सोडले, मी याला सोडलेलं नाही आहे. ऐका ना त्यांचे शब्द, जो माझ्या आयुष्यात एकदाही नाम घेतो, काय घेतो? हां. त्याची साथ मी कधी सोडत नाही. इथे बाबांनी तंत्र शब्द का बरं नाही वापरला? नामाचा शब्द का वापरला? लक्षात घ्या ना महाराज. ज्या वेळेस नाथ महाराज, आता तुम्ही म्हणता तंत्र 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 तंत्र, खूप तंत्र चाललं तुमचं. मला एक सांगा बरं, ज्यावेळेस सगळ्या अस्त्रविद्या झाल्या, ते 12 वर्ष नामजप करायला का बरं बजरंग आश्रमात गेले? तिथे तंत्र शिकले होते ना. मग 12 वर्ष तप करायची गरज काय? लॉजिक आहे ना. तप करायची गरज काय? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, असं तुकोबराय महाराज का म्हणाले? नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी अनंत पापे कोटी गेली त्याचे, असं ज्ञानोबराय महाराज का म्हणाले?
लक्षात घ्या, ह्या जीवनामध्ये आता एक कलियुग आहे महाराज. इथे बाप दाखवावं लागतं ना, श्राद्ध घालावं लागतं. लोक बंधू मानतात. काय म्हणतात? लक्षात घ्या, इथे तुम्ही किती मोठे सिद्ध आहात, सिद्ध करावं लागणार नाही. बरं मला सांगा, बरं चमत्कार केले आणि त्याला लोक चांगलं म्हटलं, असं कोण झालंय? बरं तुम्ही चमत्कार मान्य नाही ना. प्रेमानंद महाराजांनी मागे दावा केला होता, खरंच म्हणते ना माझ्याकडे हा आहे, तो आहे, ही विषयाची नाही, ती विषय यान माझ्या किडनी नीट करून द्या. करायला कोणी तिथे किडनी नीट करायला? आपण असं खूप दावा करू, मी याला नीट केलं, याला बरं केलं, याला कॅन्सर नीट केलं, हे केलं. प्रॅक्टिकल करून दाखवा ना. दवाखान्यात जा, डॉक्टरला म्हणा उठ तिथून, मी बसतो तिथे, तुझं काही काम नाही, सांभाळ तुझं काम. नाही होऊ शकत महाराज. आपण माणूस आहे किती बी केलं तरी. आपल्या काहीतरी लिमिटेशन्स आहे, आपल्याला भूक लागते. आणि महाराज माझं म्हणणं असं आहे, ज्याला देव प्रसन्न झाला ना, ज्याला देव प्रसन्न झाला आणि तंत्र प्रसन्न, म्हणजे तुमचं म्हणणं आहे का मला तंत्र सिद्ध झालं, मग कामधंदे कशाला करता? तंत्र सिद्ध सांगा ना त्या तंत्राला, हे घेऊन ये ते घेऊन ये म्हणून. तंत्र सिद्ध झालं तर कामधंदे कशाला करताय ते सांगा ना. आता मला एक जण मागे म्हणा, नाही मला ही सिद्धी झाली, म्हटलं सिद्धीला सांग ना माझ्या घरपोच म्हणून, काय ना हामाला करायला जातो. नसतं हो महाराज. आपलं 100 वर्षानंतर मरून जायचं आहे. काय आहे? आपल्याला आदर्श मानलं पाहिजे असं जागा आपलं कोणी कॅसेट म्हटलं नाही पाहिजे महाराज. तर तुमच्या तंत्र म्हणजे तुमच्या भक्तीला अर्थ आहे. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये माझा म्हणजे मी सांगू का महाराज, मी आहे वारकरी आणि नाथ संप्रदायाचा पूजनीय आहे. म्हणजे नाथ संप्रदाय माझ्यासाठी, नाथ संप्रदाय ही एक नाथ संप्रदाय पूजनीय आणि मी नाथ परंपरेचाच आहे मुळं. पण महाराज एक गोष्ट मी नाथांची तुम्हाला नेहमी सांगतो, नाथांकडे जर तुम्हाला बघायचं असेल, नाथ जर प्राप्त करायचे असतील, नाथ जर मिळवायचं असेल, ते फक्त नाम साधनेनेच मिळेल बरं का. हो, जर तुम्ही म्हणाल माझ्याकडे असं आहे, हे तंत्र आहे, ते तंत्र आहे, ते तंत्र आहे, याच्याने तुम्हाला देवाची प्राप्ती कधीच होणार नाही. का? अनगिनत उदाहरणं नामाच्या प्राप्तीचे आहेत, एकही उदाहरणं तुमच्या तंत्राच्या प्राप्तीचं नाही आहे. आदेश. नाथजी गुरुजी बली करे, गुरु गोरखनाथजी बली करे. आदेश.